हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत मी पाहिलेली आग मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। रात्रीची वेळ होती। सर्वजण शांतपणे निद्रादेवीच्या अधीन झाले होते। जाग आली ती कसल्या तरी गडबड गोंधळानेच। क्षणभर काही उमगेना, पण पाहिले तर घरातील सर्वजण बाहेर सज्जात होते। मी पण धावत बाहेर गेले। समोर आगीचे रौद्र रूप दिसत होते। एका इमारतीला ती भिडली होती आणि त्याचबरोबर इमारतीच्या पाठीमागे असलेल्या झोपड्यांनाही तिने ग्रासले होते। खाली रस्त्यावर माणसांचा पूर लोटला होता। ते सारे दृश्य पाहून माझ्या छातीत धडधड होऊ लागले। आग कशी लागली असावी याबद्दलचे तर्कवितर्क चालू होते। कोणी म्हणत होते प्रथम इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, तर कुणी म्हणत होते की रात्री पेटत ठेवलेल्या रॉकेलच्या दिव्यामुळे आधी एक झोपडी पेटली आणि मग इतर झोपड्याही भरभर पेटल्या। कुणी म्हणत होते बिल्डरांच्या गुंडांनीच आग लावली। आगीचा मित्र ठरणारा वारा येथेही तिच्या सहाय्यास आला, त्यामुळे शेजारीच असलेली ती जुनी लाकडी चाळही पेटली। आगीने आता रौद्र रूप धारण केले होते। आरडाओरड, किंकाळ्या यांनी वातावरण भरून गेले होते। एवढ्यात ठणठण करीत आगीचा बंब आला। एका पाठोपाठ एक असे 4-5 बंब आले। रस्ता अरुंद आणि त्यात अमाप गर्दी, त्यामुळे बंबांना आग लागलेल्या जागी पोहोचणेही शक्य होईना। पण लोकांमध्ये देखील काही जण स्वयंसेवक वृत्तीचे असतात। त्यांच्या मदतीने पोलिसांनी गर्दी हटवली आणि अग्निशमन दल आपल्या कामासाठी पुढे सरसावले। आग विझवणाऱ्या लोकांनी प्रयत्नांची शर्थ चालवली होती। काही स्वयंसेवकही आपले प्राण धोक्यात घालून त्यांना मदत करीत होते। अडकलेल्या मंडळींना काही पाळीव प्राण्यांना बाहेर काढण्यात आले। अग्निशमन गाड्यांवरील शिट्ट्या उंच उंच झेपावत होत्या। पाण्याचा मारा सुरू झाला। आगीच्या तावडीतून न सापडलेल्या आजूबाजूच्या इमारतींवरही पाणी मारले जात होते। सुदैवाने मनुष्य हानी झाली नव्हती, पण वित्तहानी भरपूर झाली होती। झोपडपट्टीतील एकही झोपडी वाचू शकली नव्हती। बिचाऱ्यांचे संसार जळून खाक झाले। झोपड्यांतील काही बकऱ्या व कोंबड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या। गोरगरिबांनी कष्ट करून जमवलेले किडूक मिडूक जळून गेले होते। सतत 4 तास पाण्याचा मारा केल्यावर आग शमली होती। एवढ्या वेळात रात्र सरून दिवसाची चाहूल लागली होती। झोप केव्हाच उडून गेली होती। लोक आता आगीच्याच गोष्टी करीत होते। अजूनही पोलीस कोणाला आगीच्या स्थळी जाऊ देत नव्हते, पण आपले काय गेले काय राहिले हे पाहण्याची काळजी त्या लोकांना लागून राहिली होती। ते सर्वजण तेथेच बसून होते। आजूबाजूच्या लोकांनी त्यांना चहा पाणी दिले आणि वस्तीतले स्वयंसेवक नगरसेवक आता या मंडळींची कोठे व्यवस्था करावी, त्यांना कशी मदत मिळवून द्यावी या विचारात पडले होते। आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या अनेक वस्तूंचा एक जळका वास सुटला होता आणि अर्धवट जळलेल्या अनेक वस्तूंचे अवशेष सभोवार पडले होते। अग्नीच्या त्या रौद्र तांडवाने मन मात्र उदास आणि विषण्ण झाले होते। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा निबंध आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।